ओम बोललं की मनाला शांती मिळते, हर हर महादेव बोललं की मनाला शक्ती मिळते, जय श्रीराम बोललं की पापमुक्ती घडते, आणि जय शिवराय बोललं की एकदम 100 वाघांची ताकद मिळते. मग हीच ताकद आम्हाला शिवजयंतीला डीजे लावून नाचताना उपयोगी पडते. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. म्हणून मग आम्हाला असं वाटतं की कपाळावर चंद्रकोर, लांब दाढी, केस वाढवले म्हणजे झालो आम्ही सुद्धा शिवाजी महाराज, की चाललो लगेच लढायला. मग भगवा मिरवीत वाटेल तशा गाड्या रस्त्यांवर चालवतो, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर धरतो, असंख्य मिरवणुका काढून ट्रॅफिक जॅम करतो. नाहीतर महाराजांनी आमचं प्रेम कळणार तरी कसं? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती? असे कितीतरी मावळे आपण रोज पाहतो, पण खरे शिवभक्त त्यातले ओळखावे तरी कसे? शिववेश करतात ते, आपल्या गाडीच्या काचेवर भगव्या रेडियम मध्ये मोठाल्या अक्षरात छत्रपती किंवा ग्रेट मराठा लिहतात ते, दमदाटीने टोल नाक्यांवर टोल चुकून रायगडावर भगवा फडकवल्याच्या आविर्भावात जाताना दिसतात ते, हातात मशाली घेऊन पळतात ते, स्पीकरवर पोवाडे ऐकतात ते, किंवा मंडळ स्थापित करतात ते, सतत जय भवानी जय शिवरायचा उद्घोष करतात ते, की नक्की शिवजयंती कधी साजरी व्हावी हा वाद घालतात ते. अवघड आहे हल्ली. प्रत्येकालाच हल्ली कुठूनचा पैसा मिळालेला आहे आणि त्यांना हवं असतं ते फक्त फॉलोअर्स. बाबासाहेब काय, महात्मा फुले काय किंवा शिवराय काय, जो तो त्यांच्या नावाखाली आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतोय असं वाटतंय. आणि याचे अनुकरण आता देशातले इतर घटक सुद्धा करू लागले आहेत. कधी विचार केलाय शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे? पटतंय का?